नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला कर्माचं फळ हे भोगावंच लागतं। तुम्हाला ते सगळं काही मिळेल जे मिळवण्याची तुमची इच्छा आहे। जो माणूस दुसऱ्यांबरोबर कटकारस्थान करतो त्या व्यक्तीचा शेवटसुद्धा खूप वाईट असतो। दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिले, त्रास दिला, त्यांच्याबरोबर कपट कारस्थाने केले, कधीही प्रामाणिकपणे चालले नाहीत आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या दलामधील मोठा योद्धा कपट करूनच मारला गेला। त्यामुळे जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळते। तसेच दुर्योधनाने जसे कर्म केले तसेच त्याला त्याचे फळ मिळाले। पूर्ण आयुष्य त्याने दुसऱ्यांना दुःख दिले, त्यांच्याबरोबर कपट केले, तर शेवटी त्याचा मृत्यूसुद्धा कटकारस्थानाने झाला। त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की कोणतीही व्यक्ती स्वतःला खूप जास्त चालाक समजत असेल, दुसऱ्यांना दुःख देऊन त्रास देऊन दुसऱ्यांना बावळट बनवत असेल तर लक्षात ठेवा, एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी येईल जे त्यालासुद्धा धोका देऊन निघून जाईल। कारण कर्म ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते। जो जसे कर्म करतो तसे त्याला त्याचे फळ मिळते। तुमचा आनंद, तुमची खुशी, तुमचे दुःख कोणालाही सांगितले नाही पाहिजे, कारण जगामध्ये लोक तुमच्या आनंदाला सुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात देखील। या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरे कोणीही आनंदी होऊ शकत नाही। लोक तुमच्यावर जळतात, त्यामुळे आपले प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण लोकांना दाखवणे गरजेचं नाही। लोक तर यासाठीच बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखीन दुःखी करण्यासाठी आणि सुखी माणसाला त्रास देण्यासाठी। तुमच्या मनाची परिस्थिती तुमच्यापर्यंतच ठेवा। ही अडचण फक्त अशाच माणसाला सांगा ज्यांना समजून घेण्याची समज असेल। जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही। आयुष्यामध्ये जेव्हा कोणतेही दुःख येईल, मोठी आपत्ती येईल, कोणतीही अडचण आली तरी कधीही हिंमत हारू नका। फक्त थोडी वाट पहा, थोडी सहनशीलता ठेवा। जो माणूस अडचणीच्या वेळेमध्ये स्वतःला सांभाळून डोकं शांत ठेवून चालतो, तो संकटांना सहजपणे पार करतो। माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरीही त्याच्या काही इच्छा या अपूर्ण राहतातच। आपल्यामध्ये कमी असलेल्या गोष्टी फक्त आपणच दूर करू शकतो, दुसरे कोणीही नाही। बाकी सगळे तर फक्त याचा फायदा घेतात। खरं बोलणं तर दूरच राहिलं, आजकाल लोक खरं ऐकणं सुद्धा पसंत करत नाहीत। काही वाटायचं असेल तर हसू वाटा, अश्रू तर सगळ्यांच्याच जवळ असतात। जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल ते स्वतः तुमच्याकडे येईल आणि जे नशिबात लिहिलेलं नाही ते येऊनसुद्धा निघून जाईल। आयुष्य हे कधीही आनंदी नसतं, त्याला आनंदी बनवावं लागतं। स्वतःची स्तुती करणं चुकीचं आहे, कारण सुगंध स्वतः सांगतो की फूल कशाचं आहे। कोणालाही तेवढाच उपदेश द्या जेवढी त्याची समज असेल, कारण बादली भरल्यानंतर पाणी हे वायाच जाते। अडचणी तर जिवंत माणसासमोरच येतात। मेल्यानंतर लोकांसाठी लोक स्वतः रस्ता रिकामा करतात। विहिरीमध्ये जाणारी बादली सुद्धा खाली वाकून जाते आणि भरूनच बाहेर येते। आयुष्यात सुद्धा हेच गणित आहे। जो नम्रपणा दाखवतो तो सगळं मिळवतो। नाते तोडले तर नाही पाहिजे, पण जिथे कदर नाही तिथे निभावले पण नाही पाहिजे। वाईट लोकांच्या गोड बोलण्यावर कधीही भरोसा ठेवू नका, ते त्यांचा मऊ स्वभाव कधीही बदलत नाही। ज्याप्रमाणे सिंह हिंसा करणे कधीही सोडत नाही। नाती ही तिची यशस्वी होतात जी दोन्हीकडून निभावली जातात, कारण एका बाजूने भाजून तर चपातीसुद्धा बनत नाही। जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लोकांना त्यांच्यातील चांगले गुण दिसत नाहीत, तोपर्यंतच लोक तुम्हाला महत्त्व देतील, जोपर्यंत त्यांचं तुमच्याकडे काम आहे। कारण दिवा लावल्यानंतर काडी फेकूनच दिली जाते। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।